संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडेचा काहीही संबंध नसल्याचं म्हणत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेची पाठराखण केली होती। तसेच हत्या करणाऱ्याची मानसिकताही समजून घ्यायला हवी असे धक्कादायक विधानही त्यांनी केले होते। नामदेव शास्त्रींच्या या विधानानंतर आज संतोष देशमुख त्यांच्या कुटुंबियांनी भगवानगडावर जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली। या भेटीमध्ये संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुखने नामदेव शास्त्रींच्या या वक्तव्यावरून नाराजी दर्शवत वडिलांसोबत घडलेला प्रसंग किती क्रूर होता याची कहाणी सांगितली। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। याबाबत सविस्तर माहिती अशी की संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज दुपारी 1:30 वाजता भगवानगडावर जात भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली। यावेळी धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींचे पुरावे असलेले कागदपत्रही दाखवले। या भेटीनंतर आरोपींना भगवानगड पाठीशी घालत नाही, माफ करत नाही असे म्हणत संतोष देशमुख यांच्या पाठीशी भगवानगड उभा आहे अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी धनंजय देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने नामदेव शास्त्री सोबत रडत रडत वडिलांसोबत घडलेल्या भयंकर घटनेची हकीकत सांगितली। तुम्ही महंत आहात, आमचे गुरु आहात, मी तुमच्यापेक्षा लहान आहे। फक्त मला एवढंच वाटतं तुम्ही म्हणालात देशमुखांनी चापट मारल्यामुळे आरोपींनी असे कृत्य केले, त्यांची मानसिकता समजून घ्या। पण माझ्या बापाच्या अंगावर अशी एक जागा शिल्लक ठेवली नाही, त्यांच्या अस्थिवेळी केवळ 3 हाडे मिळाली, आमची मानसिकता कोण समजून घेणार असा सवालही तिने विचारला। दरम्यान यावेळी धनंजय देशमुख यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्या समोर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीशी संबंधित 9 महत्त्वाचे पुरावेही दाखवले। मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची हत्या कशी केली, या हत्या प्रकरणाला आवादा पवनचक्की कंपनीकडून मागितलेली खंडणी कशी जबाबदार आहे, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख मारेकरी यांचे कसे संबंध आहेत, संतोष देशमुख हत्या प्रकरण किती भयंकर होते आणि किती क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, याबाबतचे सर्व पुरावे नामदेव शास्त्री यांना दाखवले।